छोट्या मोठ्या स्थानिक राजकीय पक्षांना संपवण्याचा भाजप आणि आरएसएसचा दावा आहे। त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय होत आहेत। काँग्रेस आणि एमआयएम सोबतही जाण्यास भाजप तयार होत आहे। त्यातून पक्षाची विचारधारा गेली कुठं असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी लगावला। इचलकरंजीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दरम्यान पाटीलकीशाहीला कंटाळून इचलकरंजीतील शिवशाहू आघाडीतून बाहेर पडून आम्ही स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। ज्या ठिकाणी आम्हाला योग्य न्याय आणि सन्मान मिळाला तिथं आम्ही काँग्रेस सोबत असल्याचंही त्यांनी सांगितलं। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर इचलकरंजीत आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भविष्यात देशाला एखाद्या युद्धाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। मोदींना मत म्हणजे युद्धाला आमंत्रण अशी स्थिती असल्याचा आरोप ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केला। तर दुसरीकडे महायुतीमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे भाजपची प्यादी असून त्यांचा वापर आवश्यकतेनुसार आणि विरोधकांची मतं विभागण्यासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली। ट्रम्पला काय पाहिजे किंवा या इतर देशांना काय पाहिजे तर मोदीचा इगो मोडलेला पाहिजे। आता इगो मोदीचा मोडायचा असेल तर मतदारांनी भारतीय जनता पक्षाला मतदानच देऊ नये। ठिकठिकाणी भारतीय जनता पक्ष ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये हरला तर मेसेज हाच जातो की भारतीय जनतेनेच मोदीचा इगो मोडलाय। मोदीला मतदान म्हणजे वॉरला आमंत्रण अशी असणारी परिस्थिती आहे। मोदीच्या विरोधात मतदान तर आपल्यावरती युद्ध लादल्या जाणार नाही ही दक्षता मतदारांनीच घेतली पाहिजे। ॲडव्होकेट आंबेडकर यांनी स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधत इचलकरंजीचा पाणी प्रश्न गंभीर बनल्याचं सांगितलं। तसंच वस्त्रनगरी असूनही स्थानिक कारागीर निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत। वस्त्रोद्योगातील कामगारांसाठी शासनाच्या क्लस्टर योजना राबवल्या पाहिजेत। शासनानंही महापालिकेला जीएसटी परताव्याची हमी दिली पाहिजे असं ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले।